दंडोत मायबाबो, आपला देश भारत देश आहे. ह्या भारत देशाला भारत माता म्हणतात. तर ह्या भारत देशामध्येच अध्यात्माचा वृक्ष वाढलेला आहे पहिल्यापासून. म्हणजे पहिल्यानं वेद पुराणं निर्माण केले ह्या लोकांनं, आणि तशातच गीता निर्माण झाली. गीता हे शास्त्र प्रत्यक्ष परमेश्वरानं सांगितलेलं शास्त्र आहे. हे शास्त्र आपल्याला मनुष्य देहामध्ये आल्यानंतर अवगत होणे गरजेचं आहे. इतर 83,99,999 योनी आहेत, त्यामध्ये आपल्याला तर काही बुद्धी नाही, वाचा नाही, स्वातंत्र्य नाही. पण इथं आपल्याला वाचा आहे, स्वातंत्र्य आहे, बुद्धी आहे. आणि मग ह्या बुद्धीचा, स्वातंत्र्याचा, वाचेचा उपयोग घेऊन आपण म्हणजे आपलं जे शास्त्र आहे, हे अध्यात्म आहे, हे जपून ठेवलं पाहिजे. आता आपण संसारिक आहोत, संसारिक तर आहोत, संसार तर करायचा आहेच आपल्याला. पण संसार करत असताना 24 तासापैकी 23 तास संसाराला दिले तुम्ही. म्हणजे झोपणं, खाणं, पिणं हे सगळं संसार आहे. पण त्या व्यतिरिक्त हे सगळे 23 तास गेले तुम्ही त्याच्यात. परंतु 1 तास तरी तुम्ही अध्यात्माला द्यायला पाहिजे. गीतेचं पुस्तक हातात घेतलं पाहिजे आणि गीतेचं पुस्तक हातात घेऊन वाचलं पाहिजे. मायबाबो, सगळ्यात छोटा धर्मग्रंथ म्हणजे आपला धर्म, आपलं गीता आहे. सगळे आता दुसरे धर्माचे ग्रंथ बघा किती मोठमोठाले, किती महाग घेतं. पण आपला धर्मग्रंथ असा आहे की तो कुठंही उपलब्ध होऊ शकतो आणि अगदी 2 रुपयाला पण गीता येते. आणि मग अजून काय काय पाहिजे आपल्याला. आणि ती गीता आपल्या खिशात ठेवता येते आणि खिशात ठेवून वाचता येते. मायबाबो, हे गीता शिकण्याचं तंत्र फार सोपं आहे. गीता शिकणं हे फार गीता शास्त्र अवगत करणं फार अवघड नाही, फार सोपं आहे. पण आपली त्याच्यात नाही का जिद्द पाहिजे आणि आपला वेच पाहिजे आणि आपण ते केलं पाहिजे, रोज रोज केलं पाहिजे. तर काय आहे, तर अगोदर तरी एखाद्या चांगल्या ज्ञानीकडून गीता शिकून घ्यायची, फक्त वाचता आली पाहिजे. आणि वाचता आली की प्रश्न अर्धा सुटला. गीता शिकण्याचा प्रश्न अर्धा सुटला तुम्हाला वाचता आली की. पण वाचताच नाही आल्यावर मग काय करता. वाचता आली पाहिजे आणि ती वाचायची. वाचता आली की इतकं मी तत्परतेनं वाचायचं, इतकं जीव लावून वाचायचं, निकडीनं वाचायचं. बाबा, मी नोकरी माझी सुटली गेली आणि मी आयर्मनला गेलो. आयर्मनला गेल्यानंतर मी जवळजवळ 4 वर्ष तिथं राहिलो आयर्मन गडावर. तर 4 वर्ष तुम्ही सगळ्या लोकांना विचारू शकता. आणि तिथं राहून मी काय केलं, तर गीताचं अध्ययन केलं. म्हणजे इळातून 3 वेळेस गीता वाचायचो. सकाळी, दुपारी, संध्याकाळी. 18 म्हणजे 36 अध्याय. 18 म्हणजे प्रत्येक वेळेस 18 अध्याय. म्हणजे सकाळी बी, दुपारा बी, संध्याकाळी बी. इतकं म्हणजे एवढी म्हणजे त्याची हे केली, साधना केली. त्याच्यामुळं मला गीता पाठ झाली. आणि हळूहळू मग मी त्याचे अर्थ बघत गेलो आणि मला आता अर्थ बी येतात. आणि ते अर्थ कमी कमी येत होते, पण मी मायमावल्यांना शिकवत गेलो. आज मी 3 वर्ग शिकवतो. तर मी कसं शिकवतो मी तुम्हाला सांगतो. मी आधी तर गीता शिकवतो. अगोदर तर गीता वाचता आली पाहिजे. 2-4 महिने वाचून घेतो मी सगळीकडून. म्हणजे आणि दुसरी गोष्ट, मी मग वाचून झालं की अगोदर श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं किती प्रश्न विचारले, 11 प्रश्न विचारले. तर ते 11 प्रश्न अगोदर मी एका वहीवर लिहून देतो, त्याचे उत्तरं लिहून देतो. आणि मग ते काय विचारलं हे मराठीत लिहून देतो. प्रश्न तर देतो. समजा आता पहिला प्रश्न विचारला श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं, कोणता विचारला, अथ म्हणजे स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधी किम प्रवासित किमासित ऊर्जित किम. तो म्हणतो की तो स्थितप्रज्ञ माणूस कसा बोलतो, कसा चालतो, कसा वागतो हे मला सांगा. तर मग कारण मी त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करीन, असं त्याचं श्रीकृष्ण महाराजाला म्हणणं होतं. तर मग स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधी किम प्रभासित किमासित ऊर्जित किम. तर असा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं मराठीत काय होते भाषांतर, मराठीत असं म्हणजे श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन विचारतो की हे देवा, मला स्थितप्रज्ञ माणूस कसा बोलतो, कसा चालतो, कसा वागतो हे सांगा, की ज्यामुळं की मी त्याप्रमाणे वागू शकन, असं लिहून देतो. आता दुसरा प्रश्न विचारला श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं 3ऱ्या अध्यायामध्ये, तर हा पण लिहून देतो. आणि काय विचारलं ते म्हणतो, अथकेन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषा अनिच्छन्न पिवासने बला देऊ नियोजिता.
काय म्हणले आता अर्जुन? ते म्हणला देवा आता केलं प्रयुक्त माणूस पापे का करतो, नियुक्त केल्यासारखे पाप का करतो, असा ह्या प्रश्नाचा प्रश्न आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर त्याने दिलेलं आहे. हा प्रश्न आता चौथ्या अध्यायामध्ये प्रश्न विचारला त्यांनी. काय विचारला की ते म्हणे की देवा श्रीकृष्ण अर्जुन म्हणतो देवा तुमचा अपरम भवतो जन्म, तुमचा तर जन्म आजकालचा आहे आणि परम जन्म विवस होता, विवस्वानाचा जन्म तर फार पूर्वीचा आहे. आणि मग कथमेत द्विजान्याम तो मग लोकत्वाने, तुम्ही हे शास्त्र त्याला कसं सांगितलं हे मला सांगा, कारण तुमचा जन्म आजकालचा आहे. त्याचं बी उत्तर दिलं त्यांनी. तर उत्तरानंतर पाहायचे, पण अगोदर प्रश्न काय विचारले हे अगोदर बघायचे. आता 5व्या अध्यायामध्ये चौथा प्रश्न विचारला. तर तो अर्जुन काय म्हणतो, देवा संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगमचं संशयशी यत श्रेयतयोरकम तन्मे ब्रवीष्य निश्चितम. संन्यास श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ, म्हणजे संन्यास श्रेष्ठ का ग्रस्ताश्रम श्रेष्ठ, असं त्याचं म्हणण्याचा भाव आहे. आणि तो भाव त्यांनी श्रीकृष्ण महाराजांनी त्याचं उत्तर दिलं आहे त्याला. आणि ते उत्तर आपण पाहायचं आहे मायबाभाव आणि आपलं भलं करून घ्यायचं आहे. तर असे प्रश्न विचारले. आता पुन्हा याच्यानंतर कोणता प्रश्न विचारला? 8व्या अध्यायामध्ये प्रश्न विचारला. 8व्या अध्यायामध्ये काय म्हणला अर्जुन? ते म्हणला देवा 8व्या अध्यायाला हा प्रश्न आहे 7वा. तर इथं काय म्हणतो तो? नाही 6वा अध्याय राहिला मायबाभाऊ. 6व्या अध्यायामध्ये 2 प्रश्न विचारले. तर तो म्हणतो अर्जुन देवाला म्हणतो की देवा म्हणजे चंचल मी मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तशाहम निग्रमण्ये वायुर्य सुदुस्तुरम. मी हे मन तर चंचल आहे, मी त्याला कसा आवरू, असा प्रश्न आहे त्याचा. त्याच्यावर मी श्रीकृष्ण महाराज उत्तर दिलं, ते नंतर तुम्हाला सांगेन मी. आणि दुसरा प्रश्न विचारला त्याच अध्यायामध्ये 6वा. तर ते म्हणतात की अर्जुन म्हणतो की देवा मी तुम्ही म्हणल्याप्रमाणे स्मरण करतो, पण माझं मधातच स्मरण सुटलं आणि मी अयती झालो. तर मग काय होतं? अयती सदैव येतो योगाचरित माणसा अप्राप्य योग संसिद्धीम काम गच्छित कृष्ण गच्छित कच्चिनो भरिष्ठ छिना भ्रमिनस्थिती अप्रतिष्ठो माव इमडो भ्रमण. मग माझं काय होईल म्हणले. तर त्याला बी श्रीकृष्ण महाराजांना उत्तर दिले. असे 6 प्रश्न इथून 6 अध्यायपर्यंत झालेले आहेत. आता 7वा अध्याय काही म्हणजे प्रश्न नाही अर्जुनाचा. 8व्या अध्यायामध्ये पुन्हा प्रश्न विचारतो अर्जुन. तो म्हणतो की देवा किम तत् ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम आदिभूतम च किम प्रोक्त मदिदैवम किम उच्यते आदि यज्ञ कथम कोत्र देस्मिन मधुसूदन प्रयाण कालेच कथम नियोशी नेतात्मभी. तर ते म्हणतो की देवा मग ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, आदिभूत म्हणजे काय, आदिदैव म्हणजे काय, आदियज्ञ म्हणजे काय, आणि मला प्रयाणकाळी तुमची आठवण कशी होईल, असं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन विचारतो. मायबापा हा 7वा प्रश्न आहे. आणि 8वा प्रश्न आता एकदम 12व्या अध्यायामध्ये जावं लागतं आहे आपल्याला. 12व्या अध्यायामध्ये त्यांनी 8वा प्रश्न विचारला. तर तो काय म्हणतो देवा, तो म्हणतो देवा एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां परिपासते ए चाप्यक्षरमयुक्तम तेषां केयुक्तम. ते म्हणले, तो म्हणतो की देवा म्हणजे व्यक्त परमेश्वराची भक्ती करू का अव्यक्त परमेश्वराची भक्ती करू, म्हणजे साकार परमेश्वराची भक्ती करू का निराकार परमेश्वराची भक्ती करू. तर असा त्यांनी विचारले. तर मायबाभाऊ, तर मी शिकवताना कसं शिकवतो मी तुम्हाला सांगतो. मी माझ्याकडं भोळे भाबडे लोक येत असतात, फार विद्वान नाही. महिलाच येतात जास्त करून. 3 वर्ग चालतात माझे. तर सकाळी 5 ते 6, 5:30, दुपारी 1 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते 5. कोणीही बी महिलांना विचारलं त्या सांगते तुम्हाला. तर असे 3. त्यामध्ये मी कसं शिकवतो लोकांना, साध्या गोष्टीतून शिकवतो, सोप्या भाषेतून. तर बघा आता हा जो प्रश्न विचारला त्यानं, तर त्या उत्तर काय दिलं देवानं. ते म्हणले अर्जुना मया वेश मनोये माम नित्ययुक्त अपसते श्रद्धे परवेपेतास ते मिळत तुममता. म्हणजे साकार परमेश्वराची भक्ती करणं हे श्रेयस्कर आहे असं ते म्हणले. आणि येतोर शेर म्हणे देश मयुक्तन परिपासते सर्वत्र गमते कुटस्थमचनाध्रम संनियमेंद्रिय ग्रामम सर्वत्र संबुद्धे ते प्राप्नुवंती मामेव सर्वभूत हे ते रथा. याचं साधारण सोप्यात उत्तर मी त्याला सांगतो की बाबा इथं काय सांगितलं श्रीकृष्ण महाराजानं की पहिल्या श्लोकामध्ये दुसऱ्या श्लोकामध्ये उत्तर देताना सांगितलं की साकार परमेश्वराची भक्ती तू कर, ती तुझ्या फायद्याची आहे.
आणि तिसऱ्या चौथ्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना की दोन्ही भक्ती केल्या, साकार परमेश्वराची भक्ती केली तरी बी माझी प्राप्ती होते आणि निराकार परमेश्वराची भक्ती केली तरी माझी प्राप्ती होते. मग तुला कोणची करायची ते तू बघ. परंतु 5व्या श्लोकामध्ये ते म्हणतात की अर्जुना अव्यक्त परमेश्वराची भक्ती कशी आहे तुला सांगतो. क्लेशोधिकत रस्तेशा मव्यक्ता सक्त चेतसा अव्यक्ता हे गतीर दुःखम देह धीर वापते. आणि हे जे अव्यक्त परमेश्वराची भक्ती जी आहे ती अत्यंत कठीण आहे, अवघड आहे आणि क्लेशोधिकत रस्तेशा मव्यक्ता सक्त चेतसा आणि ती शेवटपर्यंत त्याच्यात दुःख आहे. त्यामुळं अर्जुना ते म्हणले की अर्जुना की तू साकार परमेश्वराची भक्ती कर आणि तुझं भलं करून घे. अशी मी आमच्या महिला मंडळाला माय मावलेला शिकवतो. माय बाबा तुम्हाला बी शिकायचं असेल तर जरूर माझा नंबर आहे 97 67 63 50 58. तर ह्या नंबरवर फोन करा आणि तुम्हाला देखील शिकायची असली तर गीता अर्थासह शिका अशी मी. आणि आपलं भलं करून घ्या आणि देवानं काय सांगितलं आहे त्यामध्ये हे समजून घ्या अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.